देव देव बरं. धन्यासनी माझा दंडवत सांगा. पुरे आता उतरा खाली. हा आणि हे बघा युग सांगा सांगा माझा धन्यासनी. तुझा सांगावा. आणि तो कोणता? त्याला म्हणावा एकदा आपल्या मळ्याकडे येऊन जा बिगी बिगी. इसरू नका हा माझा सांगावा. हो हो येऊन जा बिगी बिगी. येऊन जा बिगी बिगी. येऊन जा बिगी बिगी. येऊन जा बिगी बिगी. हातच शेताच्या बांधाला. हातच शेताच्या बांधाला. वाट बघतिया इटला. वाट बघतिया इटला. सावताची पोरगी सावताची पोरगी. येऊन जा बिगी बिगी. येऊन जा बिगी बिगी. जानबा ओ आने बा. आओ सावताबा जरा इकडे या रे. कुठं गावात निघालात? हा दगड काढायला जरा हात लावा रे. यो आणि दगड. अहो तुमच्या शेतामधला म्हसोबा हो. होय रे बिचारा मातीत गाडला गेला आहे. याला उचलून नीट पलीकडे बांधार ठेवूया. आम्ही नाही बा. आणि सावताबा तुम्ही बी नका हलवू. देवाची अडगळ झाली वय तुम्हासनी. अडगळ खुळे हात झाला. आम्ही खुळ आणि तू लई शहाणा. हे असलो वंगाळ काम करून आम्हासनी येडे ठरवतोस. चंद्र गावच्या पाटलाला विचारू कोण येड आणि कोण शान ते. काय मसुबा हलवला. जवा तवा येऊ सावत्या असं काय ते विपरीत करतो या. पण अगदीच कसा देवधर्म विसरलाय या सावत्या. काय पहार घालून मसोबा उखडला म्हणता. काय मसोबा उखडला. छे 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 छे. ह्या सावत्याने तरी अगदी कहर केला. अरे भाई भाई ठोकरला ठोकरला. अरे त्या सावत्याला म्हणावं गावातले चांगले 100 ब्राह्मण बोलावून त्या म्हसोबाची पुन्हा स्थापना कर. आणि गावच्या पाटलाचं काय डोळं मिटलं काय. आता गावावर काय काय अरिष्ट येतो या. देव जाणे ग बया. पाटील तुम्हीच आता याचा बंदोबस्त कराया हवा. तुम्ही गुमान बसा. आता ह्यो पाटील हा आणि त्यो सावत्या हाय. बघू बघू आता. पंढरपुरावरून वारी परतली वाटतं. परतली पण पटकी घेऊन परतली. पटकी. काशीबा तुझ्या आईला झालाय वाका आणि तिला पाठीवर घेऊन शोभा पायी पायी येत आहे. आणि गाडी गाडीत आहेत गोपाळदादा आणि गजरात. आईला पटकी झाली. नागू तू घरी जा. कशी मी आईला घेऊन येतो. पांडुरंग पांडुरंग. दयाळु धर्मतरी
दयाळू धन्वंतरी तूच एकला जगांतरी श्रीहरी श्रीहरी दयाळू धन्वंतरी सृष्टी निरंतर तुझ्या कृपेची साक्ष पटवी अंतरी दयाळू धन्वंतरी राम रावण संगरकाली राम रावण संगरकाली लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मणाला शक्ती लागली राघव सेवक हनुमंताने राघव सेवक हनुमंताने उड्डाण करुणी मनोगतीने उड्डाण करुणी मनोगतीने करतली झेलित औषधींदा अनिला द्रोणागिरी अनिला द्रोणागिरी प्रभु सेवेची ती सोन्याची प्रभु सेवेची ती सोन्याची संधी साधली खरी संधी साधली खरी श्रीहरी श्रीहरी दयाळू धन्वंतरी दयाळू धन्वंतरी भक्तावर कोपलीस का लेकरावर हुसलीस का बोल बोल काय आमची चुकी झाली गावात पटकी का भडकली गावामध्ये अनाचार होतोया बघा पाटील मर्याई स्पष्ट बोलली गावामध्ये अनाचार होतो या सावत्यानं म्हसोबा हलवला त्योच अनाचार दुसरा त्यांचा माझा राग भडकतोया आई आई रागावर रागावर मोरोबा पाटील मोरोबा समजानीच मर्याईला नमस बोला आई मरे आई रुसू नग कोपू नग तू आमची माता मावली घाल ग आमच्यावर मायेची सावली लेकरांचा सांभाळ कर होय होय गावावरच रिष्ट दूर कर तुला रक्ताचा मळवट भरू बकरी बकरी बकऱ्यांचा निमित्त करू घरटी एक एक बकरा घरटी एक एक बकर देऊ ग माय हरी वाजवी मंजुळ मुरली बाई मुरली नेताहन हरले हरी वाजवी मंजुळ मुरली बाई मुरली नेताहन हरले काम काज हातचे टाकुने गोकुळ अवघे नाचत हरकुने मुरलीच्या काने मने भरले हरी वाजवी मंजुळ मुरली बाई मुरली नेताहन हरले तानुल्यास पाजत पुणे गवळण तानुल्यास पाजत पुणे गवळण मुरलीने बाबरले
धन्य ती मुरली आणि धन्य त्या गोपी. भक्तीचे पाझर नसतील तर ज्ञानाचे कोरडे पाषाण काय कामाचे. तेव्हा देवापाशी एवढंच मागायचं, तुझे चरणी अमृता माता सदा राहो पंढरीनाथा. खंड चालो आमची वारी, देह पडो तुझी द्वारी. गोविंदा